मिलिंद देवरा यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर। आपण त्यांच्याशी जाणून घेऊ काँग्रेसची सध्याची परिस्थिती राज्यात कशी आहे। आपण बघू शकता की मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। 55 वर्षे काँग्रेससोबत नातं होतं, पण अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। कसं बघता त्यांच्या या निर्णयाकडे? त्यांची अपेक्षा होती की महाविकास आघाडीकडून त्यांना दक्षिण मुंबईची लोकसभेची जागा लढवण्याची परवानगी देण्यात यावी, परंतु गेल्या 2 निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता। शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा 14ला आणि 19ला पराभव केला होता। आता आमची आघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आहे, त्याचे ते विद्यमान सिटिंग खासदार आहेत, त्यामुळे त्यांचं तिकीट नाकारून तिथं काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला तिकीट देणं हे काही व्यावहारिक नव्हतं आणि त्यांनी प्रयत्न केला, पण ते तिकीट मिळणार नाही असं त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने संसदेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। काही भाजपबरोबरही त्यांनी संधान बांधलं होतं, ते काही यशस्वी झालं नाही। आता शिंदे गटाबरोबर खूप दिवसापासून चर्चा चालू होती। एकतर शिंदे गटाने त्यांना दक्षिण मुंबईची लोकसभाची उमेदवारी द्यावी महायुतीकडून, किंबहुना त्यांना पुढच्या वर्षी येणाऱ्या राज्यसभेमध्ये त्यांना तिकीट देऊन त्यांना राज्यसभेत पाठवावं अशी त्यांची मागणी होती। बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चालू होती, आमच्या कानावर होतं। ते देखील आपल्या सहकाऱ्यांना फोन करून माझ्याबरोबर शिंदे गटात चला अशी विनंती करत होते, त्यामुळे हे असं घडणार आहे हे माहिती होतं। तरी पण त्यांना खुश करण्याकरता काँग्रेस पक्षाने त्यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीचं कोषाध्यक्षपद दिलं, पण शेवटी त्यांनी निर्णय घेतला। त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय आहे। त्यांना जर एक चांगले आपले भवितव्य जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर त्यांना दिसत असेल तर ते गेलेत, तर त्यामध्ये त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। दुसरं काही त्याबद्दल मला टीका टिप्पणी काही करायची नाही। नक्कीच, पण अजून 2 गोष्टी आहेत। भाजपचे नेते वारंवार सांगतात की काँग्रेसचे आणखीन काही नेते आमच्या संपर्कात आहेत, तसे शिंदे गट सुद्धा म्हणतो की काँग्रेसचे नेते संपर्कात आहेत। 7 ते 8 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे असं शिंदे गट म्हणतो। कसं बघता त्यांच्या वक्तव्याकडे? शिंदे गटाच्या संपर्कात कोणी नाही, शिंदे गट काही लोकांच्या संपर्कात आहे। म्हणजे शेवटी कसं आहे की हे सरकारच मुळात विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडून आपल्याकडे घेऊन तयार झालेलं आहे। मग ती एकनाथ शिंदेंची शिवसेनेमधून फुटून बाहेर पडण्याची कृती असेल, किंवा त्यानंतर काही दिवसानंतर अजित पवारांनी आपला राष्ट्रवादी पक्ष फोडून त्यामधून बाहेर जाऊन पुन्हा महायुतीमध्ये ते सहभागी झाले। त्यामुळं हे सरकार स्थापनच मुळात मूळ विरोधी पक्षांना फोडून, त्यांना दहशत दाखवून, त्यांना ईडीची भीती दाखवून, किंवा त्यांना काही आमिष दाखवून, काही पदाची लालसा देऊन, काही इतर गोष्टींची काही तिथं अपेक्षा दिलेली आहे, आणि त्यातून त्यांनी ही शिंदे सरकारची अत्यंत अनैसर्गिकरित्या रचना केलेली आहे। आता ही प्रक्रिया काही शिवसेना आणि राष्ट्रवादीपर्यंत थांबेल असं मानायचं काही कारण नाही। ते पुढेही काँग्रेसवरही हल्ला करतील, आणखी छोट्या पक्षावरही हल्ला करतील। प्रचंड पैसा त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे। ते ईडीची, CBIची, इन्कम टॅक्सची भीती दाखवू शकतात, कुणालाही तुरुंगात टाकू शकतात। म्हणजे आपण आज एका अघोषित आणीबाणीमध्ये आहोत हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं काही काँग्रेसच्या आमदारांना फोडायचे प्रयत्न चालू असतील याबद्दल मला काही आश्चर्य वाटायचं कारण नाही, पण कोणी जाईल असं मला वाटत नाही। कारण आत्ता जे देशात वातावरण आहे, एक सत्ता परिवर्तन होणार हे निश्चित झालेलं आहे। लोक आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर प्रचंड नाराज आहेत। त्यांचा पहिला नारा अर्थव्यवस्थेचा होता, अच्छे दिनचा होता, तो फेल गेला। नंतर राष्ट्रीय सुरक्षेचा नारा दिला 2019ला। त्यानंतर पुन्हा चीनने आपल्या भूमीवर आक्रमण केलेलं, आपले सैनिक मारले, पण सरकार मुख गिळून गप्प आहे। त्यामुळे तोही त्यांचा हुकमाचा एक बाद झालेला आहे। आणि आता शेवटी मग राम मंदिराचा वापर करून कुठं भावनेला हात घालून आपल्याला काही सत्ता टिकवता येते का, हा केविलवाणा प्रयत्न मोदींचा चाललेला आहे। पण सत्ता परिवर्तन अटळ आहे, त्यामुळं काँग्रेस आणि महाआघाडीची सत्ता येणार
असं दृष्टीपथात असताना तिकडे विरोधी पक्षात आज कोण जाईल? त्यामुळे प्रयत्न चालू आहेत, असतील, पण तो कोणी जाईल असं मला वाटत नाही. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार आहेत जिशान सिद्दीकी यांनी दिल्लीत पत्र लिहिलं काँग्रेसच्या हायकमांडला आणि त्यांनी असं सांगितलं की ज्या प्रकारे मिलिंद देवरा आहेत त्याच प्रकारे प्रिया दत्त हे सुद्धा आहेत, ते मतदारसंघ ॲक्टिव्ह नाहीत, त्यांना तिकीट देऊ नका अशी त्यांनी मागणी केली आहे. कसं बघता त्या पत्राकडे? हे जागा वाटप असेल किंवा पक्षाचा उमेदवार कोण असेल याबद्दल जाहीर चर्चा करणं उचित नाही आहे. कोणाची काही मतं असेल त्यांनी व्यक्त केली असेल, त्यांनी खरं म्हणजे जाहीरपणे ती व्यक्त करू नयेत. हायकमांडला पत्र लिहिलं तर त्यात काहीच गैर नाही आहे, परंतु अशा प्रकारे पत्र लिहिलं आहे, आमची अशी मागणी आहे, असं जाहीरपणे बोलणं काही उचित नाही आहे. पण मला वाटतं आमचे प्रभारी असतील त्यांना ते समज देतील. दुसरीकडे राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय केला त्या प्रकरणी आता ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला, तर दुसरीकडे शिंदे गटानं सुद्धा हायकोर्टात याचिका करून 14 आमदार निलंबित करण्याची मागणी केलेली आहे. कसं बघता एकंदर या संघर्षाकडे? आता बघा, ह्या पक्षांतर बंदी कायदा हा संपूर्णपणे पक्षांतर रोखण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे, स्पष्ट झालेला आहे. ठाकरे गट अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे. पण माजी सरन्यायाधीशांना अगदी करबद्ध विनंती आहे की त्यांनी ठाकरे गटाच्या याचिकेवर पुढच्या 8-10-15 दिवसामध्ये निर्णय द्यावा. कारण पुन्हा अशाच प्रकारची याचिका राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवार आणि शरद पवारांच्या वादामधली याचिका 31 डिसेंबरला त्याची सुनावणी होऊन त्यांना निकाल लागणार आहे. आणि आता जर सुप्रीम कोर्टाने काही हस्तक्षेप केला नाही तर एकनाथ शिंदे गटाच्याबद्दल जो निर्णय झाला तोच निर्णय नार्वेकर राष्ट्रवादीच्याबद्दल कायम ठेवतील. आमचं स्पष्ट मत आहे की तो बेकायदेशीर निर्णय आहे, घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या विपरीत जाणारा निर्णय आहे. आणि मला वाटतं सुप्रीम कोर्टाच्या सरळ आव्हानात्मक हा निर्णय आहे. सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये गोगोले यांच्या व्हीपबद्दल किंवा सुनील प्रभूंच्या नेतेपदाबद्दल स्पष्ट भूमिका नोंदवली असता आणि त्याच्या 100% विरोधी भूमिका नार्वेकरांनी घेऊन एका प्रकारे सुप्रीम कोर्टाचा अवहेलना केलेली आहे. आता सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयाची गरिमा कायम ठेवायची का नाही ठेवायची, का राजकीय दबावाखाली दबलं जाऊन मग हे कुठंच निर्णय घ्यायचा नाही. आता काही निर्णय न घेणं हाही निर्णय आहे आणि तो निर्णय मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला लाभदायक ठरेल, सरकार सुरक्षित राहील. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की घटनेची पायमल्ली झालेली आहे. घटनेच्या विपरीत पक्षांतर झालं असताना देखील त्यांना निलंबित करण्याच्या ऐवजी त्यांना संरक्षण दिलं गेलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं आपल्या अधिकाराचं रक्षण करण्याकरता आणि संसदेची आणि सर्वोच्च न्यायालयाची गरिमा कायम ठेवण्याकरता काहीतरी निर्णय दिला पाहिजे, एका बाजूला ह्या बाजूला किंवा त्या बाजूला, पण तो 31 जानेवारीच्या आत दिला पाहिजे. कारण 31 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतराबद्दलचा निर्णय नार्वेकर देणार आहेत. तर त्यांना रोखण्याकरता किंवा त्यांनी कशाप्रकारे निर्णय द्यावा याबद्दल काही स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने देणं अपेक्षित आहे. नक्कीच आपण एकंदर बघू शकतो राम मंदिरावरून भाजप राजकारण करत आहे, दुसरीकडे काँग्रेसला निमंत्रण काँग्रेसनं निमंत्रण स्वीकारलं. कसं बघता याच्या आगामी लोकसभेत काँग्रेसचा फटका बसू शकतो का? नाही, हा बघा, हा एक जागेचा वाद 2 खाजगी संघटनेमध्ये होता. 2 ट्रस्ट होते, एक हिंदूंचा ट्रस्ट होता, एक मुस्लिम समाजाचा ट्रस्ट होता. त्यांचा जागेचा वाद हा खूप दिवसापासून चालला होता, तो कोर्टात प्रलंबित होता. शेवटी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन एक निर्णय घेतला की हा वाद आपण सुप्रीम कोर्टात सोपवूया आणि सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय सर्वांनी मान्य करायचं त्या ठिकाणी ठरलं गेलं. सुप्रीम कोर्टाने सर्व बाजू ऐकल्या आणि एक दिवस निकाल दिला आणि ती जागा एका ट्रस्टच्या हातात सोपवली. सगळ्यांनी तो निर्णय मान्य केला. त्या निर्णयाचं काँग्रेस पक्षाने स्वागत केले. आम्ही मेरिटवर जात नाही, तो निर्णय योग्य होता का अयोग्य होता यामध्ये आम्हाला जायचं नाही, परंतु एकदा निर्णय लागला आणि हा जो विवाद होता तो संपुष्टात आला, त्याबद्दल त्याचं आम्ही स्वागत केलं की एकदा हा विवादाचा निर्णय झालेला आहे, सर्वांनी तो निवाडा मान्य केलेला आहे. आता ज्या खाजगी ट्रस्टला ती जागा मिळाली त्या ट्रस्टने देशभरातून काही पैसे गोळा केले आणि तिथं राम मंदिर बांधायचा निर्धार केला. आता देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या गावामध्ये, मुंबईमध्ये अनेक खाजगी लोक देऊळ बांधतात, स्वतःचे पैसे गोळा करतात आणि
वेगवेगळ्या समाजाचे लोक देऊळ बनतात. आता अशाच प्रकारे तिथल्या हिंदू ट्रस्टनी एक अयोध्येला एक मंदिर बांधलेलं आहे. आता ते मंदिर पूर्ण व्हायला आणखी 2-3 वर्षाचा कालावधी लागेल, परंतु त्याच्या आत अर्धवट अवस्थेमध्ये एक नवीन मूर्ती आणून तिथं प्राणप्रतिष्ठा करायचा कार्यक्रम केलेला आहे. आणि तो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कुठल्याही धर्मगुरूला किंवा शंकराचार्याला निमंत्रण दिलं नाही. आपण एखादे मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर कुठला तरी साधू संतांना महात्म्यांना बोलवतो, शंकराचार्यांना बोलवतो, ते केलेलं नाही. मुळातच ज्या जागेवर बाबरी मशीद पडली होती आणि तिथं मंदिर होतं असा एक क्लेम होता, पण तिथं नाही बांधलेलं मंदिर. तिथून 4-5 किलोमीटरवर लांब अंतरावर हे मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे ते राम मंदिराच्या जागी आहे का तर नाही आहे. तर रामलालाच्या ज्या जुन्या मूर्ती तिथं पूजा होत होती, ज्याच्या मूर्तींची कुलप राजीव गांधी यांनी उघडली आणि पूजेला सुरुवात करू दिली, त्या मूर्तींचं काय झालं? त्या कोणी पळवल्या मूर्ती. आता नवीन मूर्ती, सोन्याने मडलेली मूर्ती आणायचं तिथं बसवलेलं आहे, पण त्या मूर्तीमध्ये प्राण आहे का? खरा प्राण आहे तो जुन्या मूर्तीमध्ये आहे. आणि म्हणूनच शंकराचार्य त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की का खाजगी ट्रस्टच्या खाजगी निमंत्रणाचं स्वीकार करायचं का नाही हे प्रत्येकाला अधिकार असतो. आपल्याला लग्नाची निमंत्रण येतात, देवळाची निमंत्रण येतात, मुंजीची येतात, आपल्याला साखरपुड्याची निमंत्रण येतात. प्रत्येक निमंत्रण आपण काही स्वीकारू शकत नाही. त्यामुळे जर राजकारण करायचं काही कारण नाही. आणि त्यामुळे मला वाटत नाही की भाजपचा एकदा लोकांना एक कळलं की कशाप्रकारे शंकराचार्याचा अपमान केलेला आहे, नारायण राणेंनी पण केलेला आहे, भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे, आणि कशाप्रकारे मंदिर न पूर्ण होता अर्धवट अवस्थेमध्येच तिथं प्राणप्रतिष्ठा करायची घाई केलेली आहे, फक्त राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेवून आणि लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे लोकांना समजतं सगळं. आणि त्यामुळे भाजपला वाटतंय की बालाकोटप्रमाणेच खूप मोठ्या प्रमाणात मतांतर होईल. ते होणार नाही. ज्यांनी भाजपला मतं दिली होती कदाचित ते लोक हर्षोला बनवतील, ते कदाचित जातील, पण ज्यांनी भाजपला विरोध केला होता, आता तर महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सगळ्या प्रकरणामध्ये राम मंदिर बांधलं कोणीतरी एखाद्या ट्रस्टी म्हणून मोदींना मतं द्यायची, हे काय मला गणितच समजत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. दक्षिण मुंबई तो झाकी आहे, नांदेड और लातूर बाकी आहे असं महायुतीकडून सांगण्यात येते. म्हणजे एक संकेत देतात की नांदेड आणि लातूरमधले काँग्रेसचे नेते भाजपात येतील. राहुल गांधी यांची जी यात्रा आहे याला कुठेतरी थांबवण्यासाठी आणि अपशकुन करण्यासाठी भाजपकडून हे खेळ होत आहे का? नाही, यात्रेचा आणि अपशकुनाचा शकुनाचा काही संबंध नाही आहे. यात्रा करणार हे राहुल गांधींनी मागची यात्रा संपली तेव्हा सांगितलं. तो उलट थोडा उशीरच झालेला आहे. त्यामुळं यात्रा आपल्या ठिकाणी होईल. यात्रेला जो प्रतिसाद मिळायचा तो मिळेल, त्याचा राजकीय लाभ मिळेल का नाही हे लोक ठरवतील. पण त्यामुळं यात्रा होऊ नये किंवा यात्रेला ते घाबरले आहेत आणि म्हणून हे सत्तांतर घडवत आहेत असं काही मला समजत नाही. ज्याला वैयक्तिक लाभाकरता, वैयक्तिक स्वार्थाकरता काही माणसं सोडून गेली तर त्याचा आणि यात्रेचा काही संबंध नाही. नक्कीच, धन्यवाद. वैयक्तिक लाभासाठी जर काही काँग्रेसचे नेते सोडून गेले तर त्याचा काही फायदा नाही असं पृथ्वीराज चव्हाण सरजी यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन विक्रमसोबत मी आवेश तांदळे, साम TV मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.